हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलवर. तर आज मी कल्याण ईस्टला कोकण महोत्सव भरलेला आहे. हा नेहमी लवकर भरतो, पण ह्या वर्षी जरा उशिरा आहे. म्हणजे डिसेंबर एंडिंग किंवा जानेवारीच्या फर्स्ट वीकला असतो, पण ह्या वर्षी जानेवारीच्या एंडिंगलाच हा महोत्सव भरला आहे. तर आज आपण तिकडचं पूर्ण बघणार आहे. कोकण महोत्सवमध्ये कसले कसले स्टॉल आहेत असं. तर आता आपण मध्ये एंट्री केलेली आहे. एंट्री केल्यानंतर इथं पहिला जो स्टॉल होता तो फ्लॅटचा होता, म्हणजे माहिती वगैरे देणे कोणाला घ्यायचं असेल. त्यानंतर हे बघा, इकडे चटणी, लोणचे, काही आगरी, कोळी मसाला, मालवणी मसाले यांचा हा स्टॉल इकडे होता. त्यानंतर हे होते काही तळायचे जे आयटम्स असतात, जसं नाचणीचे वगैरे असे. नंतर इकडे पण सुका आयटम. तर हे बघा, डेकोरेशन हे असं केलं होतं, कोकण महोत्सव 2024, आपलं कोकण आपला महोत्सव. तर इथं सगळेजण असे फोटो काढत होते. नंतर हे बिस्किट्स होते लहान मुलांना जे आपण आवडतात, म्हणजे आम्ही लहानपणी हे बिस्किट खाल्लेत भरपूर. नंतर ह्या मिरच्या आहेत बघा, म्हणजे वेगवेगळे लोणचे होते इथं. नंतर कपडे पण होते विकायला, हे खादीचे होते. नंतर आपली बायकांसाठी ज्वेलरी पण होती, मोतीची, बरेच सारे होते प्रकार. मस्त छान छान अशा ज्वेलऱ्या होत्या. नंतर हे दरवर्षी असं इथं हे मंदिर बनवलं जातं. मी कधी आतमध्ये जाऊन बघितलं नाही, पण आज मी गेली होती कारण मला तुम्हाला दाखवायचं होतं काय असं. तर श्रीदेव वेताळ प्रसन्न, तर वेताळ देवाचं हे मंदिर इथं त्यांनी बांधलं आहे. हे का बांधतात वगैरे ते मला माहीत नाही. कदाचित कोकणात जे राहतात त्यांना माहिती असेल की कशा करता, म्हणजे वेताळ देव मी कधी ऐकलं नव्हतं. तर ही त्यांची पालखी आहे. तर कोकणातल्या लोकांना माहीत असेल माहीत तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा का हे मंदिर असं बांधतात. त्यानंतर इथं प्रोग्रामही चालू होता. गणपतीचे गजाननाच्या आरतीने सुरुवात झाली होती आणि इथं काही मुली होत्या की ज्यांनी कपडे वगैरे घालून त्या रेडी होत्या. त्यांचा परफॉर्मन्स असेल त्याकरता ते वाट बघत होते. इकडे गजाननाला वंदना चालू होती. नंतर इथं तुम्ही टॅटू देखील काढू शकत होते, टॅटू पण काढून मिळत होता. नंतर हे काय फरसाण होतं, चिवडे होते. नंतर अरे वा, हे कोणाकोणाला आठवता, पोंगे. नंतर कोकम होतं, सुटं कोकम होतं. नंतर सगळे मुखवास होते सगळ्या प्रकारचे. आता सगळ्यांच्या किमती मी काही विचारल्या नाही, कारण मला यातलं काही घ्यायचंच नव्हतं. मी फक्त असंच बघायला गेली होती. नंतर बऱ्याच साऱ्या गोष्टी होत्या. नंतर इकडे इन्व्हर्टर वगैरे पण होतं, फिल्टर होतं. नंतर बघा, डॉल किती छान आहे ना, मला ही डॉल खूप आवडली होती. किचन होते हे सगळे. आता माझ्याकडे नाही गाडी आहे, ना सायकल आहे, ना स्कूटी आहे, तर मी काय करू या किचनचं, तर मी नाही घेतलीच किचन ते. नंतर हे गरम पाण्याचे वगैरे. नंतर आईस रोल होतं. नंतर हे ॲक्युपेंचरचं होतं, ज्याच्यावर आपण उभं राहून आपण एक्सरसाइज वगैरे करू शकतो. आणि हे आहेत बुड्डीचे बाल. कोणाकोणाला आठवतं आहे बुड्डीचे बाल? म्हातारीचे केस. तर लहानपणी आपण हे खूप खायचो. आता देखील गौरवच्या शाळेबाहेर असे उभे असतात. नंतर हे बलून फोडायचं. मी जेव्हा अशी जत्रेमध्ये, म्हणजे आमच्या इकडे आता हा महोत्सव वगैरे असतो, पण गावाकडे जत्रा असते किंवा यात्रा असते. तर आमच्या इकडे वाघची जत्रा असायची. तर जत्रेत गेले की मी हे असे सगळे खेळ खेळायची, बलून वगैरे फोडायची. नंतर हे बघा, हे आठवतं तुम्हाला, बिस्किटचे पुढे किंवा पैसे याच्यात रिंग टाकायचं. तर मी आणि गौरव आम्ही दरवर्षी या महोत्सवासाठी जातो, ते फक्त हे खेळ खेळण्यासाठी. तर इथं गेल्यानंतर आम्ही हे खेळतो. मिळत तर काय नाही, पण तरी मजा येते. रिंग टाकायची असते, रिंग काही पोचत नाही, पण ह्या बॉलच्या गेममध्ये आम्ही जिंकतो दरवेळेस, काही ना काहीतरी आम्हाला मिळतं. तर आता हा बॉलचा गेम आम्ही खेळतो आहे, तो त्याच्यासोबत मी पण खेळते. म्हणजे 2-3 बॉल तो टाकेल, बाकीचे मी टाकेल, किंवा बाकीच्या ते रिंग असतात, 3 रिंग त्याने टाकणार, 3 मी टाकणार, असं असतं. तर आता हा बॉलचा गेम आम्ही खेळला. तर आम्हाला मिळाली इकडे, याच्यावर जो नंबर होता 25 नंबर, तर त्याच्यावर होती रेल्वे. तर ती रेल्वेचा आम्ही काय करणार, आमच्या घरी लहान कोणीच नाही आहे, तर आम्ही चेंज करून घेतला आणि हा फेस गौरवला आवडला होता, तर त्याने तो हा फेस घेतला. किती वेगळा दिसतोय ना तो याच्यामध्ये. नंतर इथं तुम्हाला टी शर्ट हे प्रिंट करून मिळतील. आपल्याला जी प्रिंट पाहिजे ती करून मिळेल. 200 रुपयेमध्ये आहे. आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण इथं ते मागे बॅनरवर दिलेला आहे.
त्यानंतर खाण्याचे खूप सारे पदार्थ होते इकडे. पिझ्झा, फास्ट फूड कॉर्नर होतं, चिकन खिमा पाव होता, म्हणजे सगळ्या प्रकारचे, जवळा पाव होता. तर बरेच सारे होते खवय्ये, त्यांना हे आवडतं, ते खातात. तर आम्ही पण एक ट्राय केला चिकन खिमा पाव. म्हटलं खाऊन बघूया कसा आहे, पण एकदम बेकार मला टेस्ट त्याची लागली. म्हणजे कलेजी पाव घेतला होता, सॉरी. तर होतं सगळं ठीक, पण ते पावसोबत चिकन खाणं म्हणजे थोडंसं हेच वाटतं ना असं. म्हणजे कधी पावसोबत चिकन वगैरे नाही खाल्लं ना, म्हणून ते कसं मला तर उलटी झाल्यासारखंच झालं होतं. थोडंसंच घेतलं होतं. नंतर या थाळ्या वगैरे ह्या पण असतात. तर फिश होती, सुरमई थाळी होती, पॉम्प्लेट थाळी होती, नंतर कोंबडी वडे, सोलकढी, अशा सगळ्या थाळी. त्याचे प्राईजही हे लावलेले होते, वेगवेगळ्या ह्या सगळ्या थाळ्या होत्या सगळ्या ठिकाणी. तर या पद्धतीने आता हे इथं घावणं हे गरम गरम बनवून देत होत्या. त्या पद्धतीने हे घावणे ह्या पद्धतीने असे बनवतात. हे बघा, असं टाकलं, झालं हिचं घावण तयार. त्यानंतर पुढे अजून गेलो, पुढचे स्टॉल होते. आम्हाला तो पापड खायचा होता, खिचया पापड. तर कुल्फी पण होती. नंतर चिकनचे बरेच सारे आयटम होते. नंतर खिचया पापड पण होता इथं, पण महाग होता, 60 रुपयाला होता तो. पण काय खायचं असतं ना. आणि हां, हे जे आहेत ना, हे राजस्थानी लोक आहेत. सगळ्यांनी मस्त राजस्थानी पगडी घातली होती आणि राजस्थानचे जे आयटम्स असतील, जे तिकडे जे फेमस असतात, ते सगळे आयटम्स इकडे आपल्याला हे सर्व करत होते. म्हणजे पैसे द्यावे लागतील, फ्रीमध्ये नव्हतं काही असं. तर आपण पैसे देऊन मग आपण ते खाऊ शकतो असं. नंतर मस्त आम्ही हा खिचया पापड आम्हाला भेटला तिथं. तो 60 रुपये होता. जर तुम्ही मुंबईला गेलात प्रॉफिट मार्केटमध्ये, तर तिथं तुम्हाला तो 40 रुपयाला भेटतो. पण आता इथं हा 60, आणि तशी टेस्ट पण होते. आणि मग शेवटी हे पान 20 रुपये, 10 रुपये असे हे पान होते. हे पान वगैरे खाल्ले. नंतर स्मोकचा जो चॉकलेट असतो, ज्याच्यानं धूर निघतो आपल्या तोंडातनं, तर ते चॉकलेट होतं. आणि हा इथं दाखवत होता की आपल्याला जर एखादा ड्रम म्हणजे प्लॅस्टिक जर ते तुटलं, तर ते लिकेज होत असेल तर ते कसं जोडायचं, त्याचं इकडे डेमो हे देत होते. आणि खेळायचं पण सेक्शन होतं, पाळणे वगैरे होते. तर हे सगळं बघून मला गावातल्या जत्रेची आठवण झाली. तर चला, तुम्हाला पण जर जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकतात. पण मला काय हे कल्याणचा महोत्सव अजिबात आवडत नाही. बाकीच्या ठिकाणी तरी छान असं व्यवस्थित असतं, पण मला आमच्या कल्याणमधला हा महोत्सव अजिबात आवडत नाही. जे आहे ते मत मी तुम्हाला सांगते. खूप कॉस्टली असतं आणि काही तिकडे असं मज्जा येण्यासारखं असं काही नाही. फक्त आम्हाला गेम खेळायचे असतात म्हणून आम्ही जातो. तर तुम्हालाही जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकतात. तिथं बॅनरवर हे सुद्धा लिहिलं नव्हतं की कधीपासून कधीपर्यंत हा महोत्सव राहणार आहे, त्यामुळे मी तुम्हाला नाही सांगू शकत. तर बघा, हे बलून पण किती छान असे उडत आहेत ना. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. टाटा, बाय बाय.